नमस्कार, मी आहे शुक्रची चांदणी आर.जे. स्वाती आणि आपण ऐकत आहात रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा. आणि आज आपल्यासोबत वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या लिसनर्सला लाभले आहेत ते डॉक्टर व्यंकटेश देशपांडे सर, जे की डॉक्टर हेडगेवार रुग्णालयामध्ये कन्सल्टंट ऑफ चेस्ट फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. सगळ्यात आधी तर आपलं रेडिओ देवगिरीच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत सर. धन्यवाद, आभारी आहे. वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे म्हणजेच आपल्याला माहिती असलेला टीबी क्षयरोग दिन. आपण ह्याला सायंटिफिक भाषेमध्ये ट्युबरक्युलोसिस असं म्हणतो आणि ज्याचा शॉर्ट फॉर्म टीबी म्हणून आपण सगळीकडे वापरत असतो. तर खरं तर सर, आजकाल आपल्याला बऱ्याच आजारांची माहिती असते, पण क्षयरोगाची माहिती आजही पाहिजे तशी फारशी कुठे उपलब्ध नसते. तर आमच्या श्रोत्यांना हे ऐकायला नक्की आवडेल की क्षयरोग म्हणजे नेमकं काय असतं. क्षयरोग हा आजार तसा पाहावे तो खूप शतकांपासून चालत आलेला आहे. म्हणजे इसवी सन पूर्व काळापासून या क्षयरोगाबद्दल सगळ्यांना माहिती आहे. फक्त त्यावेळेस वेगवेगळी नावं ही आपल्या संदर्भामध्ये आढळतात. राजक्षय, कन्झम्पशन किंवा थिसिस अशा वेगवेगळ्या नावाने तो वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या लिटरेचरमध्ये तो उपलब्ध आहे. क्षयरोगाबद्दल पाहावं तसं हा क्षयरोग अतिशय कॉमन आहे आणि वर्षानुवर्ष आपण ह्या क्षयरोगाला आपण हरवू शकलो नाहीत. ही एक आपल्या मनुष्य प्राण्यांमध्ये एक दुर्दैवी गोष्ट आहे की आतापर्यंत क्षयरोगाचा अंत करण्यासाठी किंवा क्षयरोगाला हरवण्यासाठी शासकीय पातळीवरती, वैयक्तिक पातळीवरती विविध प्रयत्न झाले आहेत. काही चांगल्या गोष्टी पण झालेल्या आहेत, काही गोष्टी अजून चांगल्या व्हायच्या आहेत. काळाप्रमाणे त्या गोष्टी होतील असं मला वाटतं. आणि सर, आपण नेहमीच ऐकत असतो जसं पोलिओ मुक्त भारत झाला तसं आपल्याला क्षयरोग मुक्त सुद्धा भारत करायचा आहे. तर खरं तर सगळ्यात आधी मला हे विचारायला आवडेल की क्षयरोग हा संसर्गजन्य आहे का सर? स्प्रेडेबल आहे का? येस, क्षयरोग हा आजार मुख्यत्वे संसर्गजन्य आहे. विशेषतः क्षयरोगाची जास्ती जेव्हा आपण इन्व्हॉल्वमेंट पाहतो ती फुफ्फुसांपुरती असते. काही व्यक्तींमध्ये तो फुफ्फुसाव्यतिरिक्त इतर अवयवांमध्ये पण होतो, जसं मेंदू आहे, पोट आहे, आतड्यांचा टीबी आहे, गाठींचा टीबी आहे, बोन्सचा टीबी आहे म्हणजे हाडांचा टीबी आहे. पण मुख्यत्वे फुफ्फुसांचा जो क्षयरोग आहे तो अतिशय कॉमनली आढळतो आपल्याला समाजामध्ये आणि तो संसर्गजन्य आहे. तो श्वासावाटे, खोकल्यावाटे तो एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे जातो आणि त्याची संसर्गजन्य असण्याची क्षमताही जास्ती आहे. त्यामुळे त्या आजाराबद्दल राष्ट्रीय पातळीवरती त्याचं रिकग्निशन घेऊन त्यासाठी एक ठराविक कालावधीचा कार्यक्रम आखला जातो, जेणेकरून त्या क्षयरोगाचा आपल्याला काही अंत करता येईल का. आणि सर, ह्या क्षयरोगाचं जसं तुम्ही सांगितलं की विविध भागांमध्ये आपल्या शरीराच्या हा होऊ शकतो, पण मुख्यत्वाने क्षयरोग झाल्याची लक्षणं आपण काय म्हणू शकतो किंवा काय लक्षणं दिसल्यास ताबडतोब आपण क्षयरोगाची चाचणी तपासणी केली पाहिजे? मुख्यत्वे काही 4 ते 5 तिची लक्षणं आहेत, ज्यामध्ये बारीक ताप येणे, विशेषतः हा ताप संध्याकाळच्या वेळेस जास्ती जाणवतो, संध्याकाळी आणि रात्री झोपेमध्ये घाम येणे, जेवण कमी होणे, विशेषतः वजन कमी होणे आणि फुफ्फुसाचा जर क्षयरोग असेल तर त्याच्यामध्ये खोकला येणे, खोकल्यासोबत बेडका येणे आणि बेडका कधी कधी हा रक्त असलेला बेडका येतो, त्याला हिमॉप्टेसिस म्हणतो आपण. ही त्याची प्रमुख लक्षणं आहेत. बारीक ताप, वजन कमी होणे आणि खोकल्याचा जर फुफ्फुसाचा जर असेल तर खोकला असणे, तो बेडकाच्या स्वरूपात पिवळा, लाल, कधी हिरवा असा बेडका येऊ शकतो. सर, या क्षयरोगाचं असं विशेष वयोमर्यादा आहे का की कुणालाही होऊ शकतो? क्षयरोग हा कुठल्याही वयाशी त्याचं हे अछूत नाही, तो कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. त्याची लक्षणं वेगवेगळ्या स्वरूपाची असतात. लहानपणीच म्हणून आपल्या राष्ट्रीय लसीकरणाच्या कार्यक्रमामध्ये BCG नावाचं वॅक्सिन दिलं जातं. बरोबर. ते मुलांमध्ये क्षयरोगाचं प्रमाण कमी व्हावं म्हणून. BCG वॅक्सिन हे पूर्णतः संरक्षण देत नाही, पण क्षयरोगाची त्याची तीव्रता किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स कमी करायला मदत करतात. अच्छा, त्याच्यामुळे थोडं तीव्रता कमी होऊन जाते. आणि जसं आता आपण सांगितलं की विविध प्रकारचा क्षयरोग हा होण्याची शक्यता असते आणि तो संसर्गजन्य सुद्धा आहे. तर मग आपण सर्वसामान्य माणसांनी क्षयरोगाची तपासणी ही कधी आणि कुणी करावी नेमकी? साधारणतः क्षयरोगाची लक्षणं ही बरेचदा साध्या सर्दी खोकल्याच्या लक्षणाशी थोडीफार सिमिलर असतात. पण जो खोकला आपल्या 15 दिवसाच्या पुढे लांबला असेल, ह्या खोकल्याच्या सोबत बेडका रक्ताने माखलेला असेल किंवा रक्त असलेला बेडका असेल, लाल बेडका असेल आणि तसेच वजन घटलं असेल किंवा बारीक ताप येत असेल, ह्या सगळ्या गोष्टींची जेव्हा आपल्याला लक्षणं दिसतात आणि ती 2 आठवड्याच्या पुढे जातात, तेव्हा मात्र क्षयरोगाबद्दल तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच एखाद्या क्षयरोगाच्या घरी काही दुसऱ्या घरातल्या कुटुंबातल्या सदस्यांना जर लांबलेला खोकला असेल
बाकी लक्षणं असोत किंवा नसोत त्यांनी पण क्षयरोगाची चाचणी करून घेणं आवश्यक आहे. खूप काळासाठी जर खोकला येत असेल तर आपण दीर्घकालीन खोकला म्हणतो आपण त्या पद्धतीने त्यांनी ही टेस्ट करून घेणं आवश्यक असतं. आवश्यकच आहे. आणि टेस्टमध्ये जर आलं तर तुमचा निश्चितच इलाज होऊन बरं होण्यास लवकर मदत होणार आहे. त्यामुळे अगदीच बरोबर आहे सर. आणि आपण जसं आत्ता बोलत होतो की क्षयरोगामध्ये खोकला येणं, पल्मनरी किंवा फुफ्फुसांच्या क्षयरोगाविषयी खोकला हे विशेष लक्षण असतं. तर ह्या खोकल्यामधून पण ह्याचा प्रसार होतो का? म्हणजे क्षयरोगाचा प्रसार हा कुठल्या माध्यमातून होतो संसर्गामध्ये? प्रामुख्याने ह्या श्वासातून तसेच खोकल्यातून इव्हन क्षयरोगांच्या शिंकेमधून सुद्धा होऊ शकतो. कारण हा रेस्पिरेटरी म्हणजे आपण श्वासनलिकेमध्ये असलेला जंतू आहे. त्यामुळे तो खोकला असो किंवा शिंक असो अशा याच्यातनं तो लगेच या माध्यमातून तो पसरतो. पसरतो. त्यामुळे कुणीही आपण जे नेहमी म्हणतो खोकला आणि शिंकताना हात लावावा किंवा रुमाल रुमाल ठेवावा, तर ह्या गोष्टींचं कारणच हे असतं की त्यातनं संसर्ग होऊ नये हा सगळ्यात मुख्य भाग इतरांसाठी असतो. तर जसं हा क्षयरोग खोकल्यामधून प्रसारित होतो तसंच ह्याला टाळण्याचे सुद्धा काही आपण बंधनं पाळू शकतो का? किंवा कशामुळे आपण क्षयरोग टाळता येऊ शकतो असं आहे? कोविड काळात पहा आपण सगळ्यांनी खूप परिश्रमाने कोविडला आपण हरवू शकलो. त्या संदर्भात पाळलेली प्रिकॉशन्स ही क्षयरोगासाठी पण अतिशय आवश्यक आहे. अच्छा. म्हणजे उच्छवासाद्वारे पसरणारा आजार असल्यामुळं क्षयरोग्यांनी मास्क वापरणे, विशेषतः पहिले 4 आठवडे जेव्हा औषधं चालू केलीत आणि 4 आठवड्यानंतर तो निगेटिव्ह व्हायला मदत होते, तोपर्यंत कमीत कमी त्यांनी श्वासाच्या संदर्भात काळजी घेणे. कफ इटिकेट्स नावाचा प्रकार आहे बघा. आपण इटिकेट्स वापरतो की काही मॅनर्स पाळतो समाजामध्ये वावरताना. इकडे कुठेही थुंकू नये, बेसिनमध्ये थुंकावं, नंतर फ्लश करावं, नंतर खोकताना तोंडावरती रुमाल ठेवावा, शिंकताना तोंडावरती रुमाल ठेवावा. हे शक्य न झाल्यास मास्क ठेवावा जेव्हा आपण पब्लिक प्लेसमध्ये आहोत. किंवा ज्या व्यक्तींना क्षयरोग होण्याची शक्यता असते, विशेषतः डायबेटिक्स, किडनी डिसीजवाले आजार असलेले, ज्यांची इम्युनिटी कमी आहे, HIV बाधित असतील, अशा लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. म्हणजे स्टेशन्स असतील, बस स्टेशन, रेल्वे स्टेशन्स, चित्रपटगृह असतील, ज्या ठिकाणी जास्ती गर्दी आहे आणि नकळतच कोणाच्या श्वासातून TBचा संसर्ग होण्याची शक्यता आहे, अशा वेळेस ज्यांची इम्युनिटी कमकुवत आहे त्या लोकांनी टाळावं जायचं. किंवा गेलं तर मास्कचा आपणही वापर करावा. एक प्रिव्हेन्शनसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ते पण चांगलं असेल. म्हणजे आपण अगदी साध्या जीवनामध्ये दैनंदिन ज्या गोष्टींमध्ये आपण वापर करायला हव्या अशा गोष्टींनी क्षयरोगासारखा सुद्धा आजार आपण आपल्यापासून दूर ठेवू शकतो. अतिशय सामान्य अशी गोष्ट आहे की शिंकताना, खोकलताना आपण रुमालाचा वापर केल्यानंतर ते जंतू संसर्ग हवेत प्रसारित होत नाहीत आणि त्यामुळे इतरांना त्याच्यापासून प्रादुर्भावाचा परिणाम होत नाही. तर अशा साध्या साध्या गोष्टी जर आपल्याला परिणामकारकरित्या दूर ठेवणार असतील आजारांपासून तर निश्चितच प्रत्येक श्रोत्यांनी ह्या सांभाळायलाच हव्या आणि करायलाच हव्या असं मला वाटतं. अगदी बरोबर. आणि सर आमच्या श्रोत्यांच्या मनामधला अगदी महत्त्वाचा प्रश्न मला तरी वाटतो, तर क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो का? क्षयरोग हा पूर्णपणे बरा होतो. त्यासाठी 1972 पासून जसं औषधांची नवीन नवीन औषधं क्षयरोगासाठी उपयुक्त सिद्ध झाली, 1972ला पहिल्यांदा रिफाम्पिसिन नावाचा असा एक महत्त्वाचा औषधाचा शोध लागला, जो क्षयरोगमुक्त करू शकेल असं त्याचा हे होता. आणि मग आज आपण विविध औषधांचं संमिश्रण करून एक ट्युबरक्युलोसिस रेजिम तयार केलं, म्हणजे एक प्रकारची औषधाची रचना तयार केली 6 महिन्यांसाठी. कधी कधी 9 महिने ते 12 महिने, 18 महिने पण कधी लागतात. तर अशा वेगवेगळ्या ज्या त्याची रेजिम्स तयार केलेल्या आहेत, अशा औषधांचा जर व्यवस्थित वापर केला, विनाखंड, म्हणजे खंड न पडणे हा फार महत्त्वाचा विषय आहे. औषधं तर आता सरकार आपल्याला मोफत देतं, त्याचा गैरअर्थ घेऊन की आपल्याला याची गरज नाही काही दिवसानंतर, अशी एक भावना बऱ्याच रुग्णांमध्ये आढळते. ते न होऊ देता जर आपण व्यवस्थित पूर्ण केली तर स्वतः क्षयरोग मुक्त होतं, तसेच आपल्या कुटुंबाला क्षय होण्यापासून आपण टाळू शकतो. कुटुंब असेल, आपल्या नियर अँड डिअर जसे आप्तसखी आहेत यांना पण क्षयरोगाची बाधा आपल्यामुळे होणार नाही, ही पण तेवढीच शक्यता आहे. अगदी बरोबर सर. आणि मला वाटतं क्षयरोग हा विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात होऊ शकतो. ही महत्त्वपूर्ण माहिती क्षयरोगाविषयी आज आपल्याकडनं आमच्या श्रोत्यांना होत आहे. तर क्षयरोगाबद्दल तर आता आम्ही तुमच्याकडनं माहिती घेतच आहोत, पण त्यासोबतच आता आपण बोलूया जागतिक क्षयरोग दिन जो की आज आहे त्याबद्दल. आमच्या श्रोत्यांना सांगा की जागतिक क्षयरोग दिन म्हणजेच वर्ल्ड ट्युबरक्युलोसिस डे हा का साजरा करण्यात येतो आणि ह्याला सुरुवात कुणी केली? एकदम छान प्रश्न आहे तुमचा. साधारणतः कुठल्याही आजाराचा जनजागृती व्हावी यासाठी हे जागतिक दिवस साजरे केले जातात. बरोबर.
तुम्ही पाहाल तर रोज पेपरमध्ये एखाद्या दिवसाबद्दल जागतिक कुठला तरी दिवस असेल, मग तो वैद्यकीय असेल किंवा अवैद्यकीय पण असेल, अशा याचा साजरा केला जातो. याचा उद्देश असा आहे की पूर्ण पुढचं वर्षभर त्या आजाराबद्दल जनजागृती समाजामध्ये व्हावी, सहज शक्य असलेल्या गोष्टी समाजाने कराव्यात, बाकीच्या उरलेल्या गोष्टी त्या समाजातील त्या विषयाच्या एक्सपर्टनी कराव्यात, अशी त्यामागची अपेक्षा असते. जागतिक क्षयरोग दिवस हा डॉक्टर रॉबर्ट कॉक ज्यांनी ह्या ट्युबरक्युलोसिस बॅसिलायचा शोध लावला, क्षयाच्या जंतूंचा ज्यांनी शोध लावला, त्याच्या स्मरणार्थ हा चालू केलेला आहे. साधारणतः 1982 मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, ज्याला WHO शॉर्ट फॉर्म आहे, आणि तसेच इंटरनॅशनल टीबी ऑर्गनायझेशन IUALT असं AULTD नावाचं असलेलं शॉर्ट फॉर्म असलेलं असोसिएशन आहे, जे जागतिक क्षयरोगामध्ये काम करते. या दोघांनी मिळून रॉबर्ट कॉकच्या एवढ्या मोठ्या संशोधनाच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याला मान मिळावा, तसेच समाजात जनजागृती व्हावी आणि क्षयाबद्दलची नवीन माहिती समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी, यासाठी हा जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जातो. तो आहे दिवस 24 मार्च. बरोबर. 24 मार्च या दिवशी दरवर्षी आपण जागतिक क्षयरोग दिनाची साजरा करण्याची पद्धत म्हणजे जनजागृती करणे ह्या उपायाने आपण करत असतो. आणि सर, या जागतिक क्षयरोग दिनाला दरवर्षी एक संकल्पना घेऊन हा दिवस साजरा करण्यात येतो. तर या थीम विषयी म्हणजे जागतिक क्षयरोग दिन 2026 ची थीम किंवा संकल्पना यावर्षी आपल्याकडे काय आली आहे? करेक्ट. दरवर्षी एक थीम किंवा एक स्लोगन प्रत्येक आजाराच्या बाबतीत आम्ही साजरा करताना, तो जागतिक दिवस साजरा करताना मांडतो. याचा अर्थ असा आहे की आजच्या घडीला आपण त्या आजाराचं काय काय चालू आहे आणि पुढच्या पिढीसाठी आपण त्या आजाराच्या पासून संरक्षणासाठी काय देऊ शकू, असा विषय असतो. ह्या वेळेसच्या वर्ल्ड टीबी डेचा असा इंग्रजीतलं त्याचं थीम आहे, वी कॅन एंड ट्युबरक्युलोसिस, म्हणजे आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो, पण इट शॅल बी पॉवर्ड बाय प्रायमरी हेल्थ केअर, इनोव्हेशन्स अँड कमिटेड कम्युनिटीज. म्हणजे आपल्या मेडिकल किंवा रुग्णालयाची जी संरचना आहे, खेड्यापासून ते राजधानीपर्यंतच्या ह्याच्यामध्ये प्रायमरी हेल्थ केअर म्हणजे सर्वात बेसिक युनिट, सगळ्यात शेवटचं युनिट जे आहे, जे वैद्यकीय सुविधा समाजापर्यंत पोहोचवणारं, तिथं त्यांना इतकी सशक्त बनवायचं आहे की त्यांनी ट्युबरक्युलोसिस किंवा क्षयरोगाचं निदान पण केलं पाहिजे, ट्रीटमेंट पण दिली पाहिजे आणि पुढे त्याचा प्रसार न होण्यासाठी पण काम केलं पाहिजे. इतकी सशक्त रचना आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची, देशातल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची राहिली पाहिजे. म्हणजे त्या निमित्ताने तिथले डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ किंवा इतर स्टाफ हे पण त्या आजाराबद्दल तेवढेच माहिती असलेले असतील आणि समाजामध्ये त्याबद्दल निर्मूलनासाठी मदत करतील. दुसरं आहे इनोव्हेशन्स म्हणजे संशोधन, नवनिर्माण, नवीन काय होत आहे, नवीन येणारी औषधं असोत, नवीन येणाऱ्या डायग्नोसिस म्हणजे त्याला तपासण्या असोत, हे सारखं चालू राहिलं पाहिजे. कारण जंतू आपण पाहिलं तर आपल्यापेक्षा जास्ती हुशार आहे आणि आपल्यापेक्षा सिनियर आहे मनुष्य प्राण्यापेक्षा. पृथ्वी तलावर आधी जंतू होते आणि नंतर मनुष्य प्राण्याचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे जंतू ह्याच्यातनं पळवाट काढून त्यांच्या जगण्यासाठी किंवा त्यांच्या कायमच्या वास्तव्यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे नवीन तपासण्या आवश्यक असतात. तसेच कमिटेड कम्युनिटीज म्हणजे ज्या कम्युनिटींनी पूर्णपणे निर्धार केलेला आहे की सरकारने किंवा त्या देशातल्या मेडिकल सिस्टीमने निर्धार जर केला असेल, त्याला आम्ही पूर्ण सपोर्टिव्ह सिस्टीममध्ये राहू. की आम्हाला कळलं की क्षयरोगी असू शकतो, मला कळलं की माझ्या मित्राचं 3 आठवडे झालं खोकला आहे, मी त्याला दवाखान्यात घेऊन जाईल आणि त्याच्या तपासण्या करून घेईल, क्षयाची बाधा आहे का नाही बाधा आहे ते क्लिअर करेल. अशा प्रकारचे आपली वर्तणूक आणि आपण समाजपूरक तसेच राष्ट्रपूरक काम करून या आजाराच्या निर्मूलनासाठी मदत करू शकू, अशी कमिटेड सोसायटी आपल्याला लागते. सर, आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्यामध्ये जसं कॅन्सरला लोक घाबरतात, तसंच अगदी क्षयरोगाच्या बाबतीत सुद्धा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती क्षयरोगी आहे हे माहिती होतं त्याच्या फॅमिली मेंबर्सला, नातेवाईकांना, तेव्हा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलला जातो आणि त्यासोबतच घरच्यांनाही माहीत नसतं की आपण आता नेमकं करायचं काय. तर याबाबत आमच्या श्रोत्यांना थोडीशी जागरूकता आणण्यासाठी हा प्रश्न मी तुम्हाला विचारते की क्षयरोगी ज्या घरामध्ये आहे तिथल्या इतर सदस्यांनी त्याला कसं हाताळावं आणि त्याच्याबाबत स्वतःची किंवा त्याची सुद्धा काळजी कशी घेतली जावी. प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे आणि छान पद्धतीने मांडला आहे. बेसिकली क्षयरोग याचं निदान झाल्यानंतर सर्वात प्रथम की आपल्याला क्षयापासून मुक्ती मिळू शकते, ही सगळ्यांनी स्वच्छ मनामध्ये कल्पना ठेवावी की क्षयरोग हा आपल्याला पूर्णपणे घालवता येऊ शकतो. त्यामुळे ज्या व्यक्तीला क्षय झालेला आहे त्याला पूर्णपणे आपलं मानसिक, जमेल तसं आर्थिक पाठबळ देणं आवश्यक आहे. त्याला मिळणारी औषधं ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून मोफत पण मिळतात, तसेच ज्यांना मोफत घ्यायचे नाही त्यांना विकत पण मिळतात. तर त्या सिस्टीममध्ये डॉक्टरही सल्ल्याप्रमाणे त्या औषधोपचाराचा कोर्स पूर्ण करावा आणि वेळोवेळी लागणाऱ्या तपासण्या पूर्ण कराव्यात. यासाठी
आपण आपल्या घरातल्या त्या बाधित व्यक्तीला वेळोवेळी दवाखान्यात नेणं असेल, तपासण्यांची आवश्यकता असेल तर करणं असेल. दुसरं, हे सगळं क्षय होण्याचं मूळ कारण आहे की त्या माणसाची इम्युनिटी कमी आहे, प्रतिकारशक्ती कमी आहे. मग ती प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जेवणामध्ये प्रथिनांचं प्रमाण वाढवणं, ताजं अन्न देणं, जेवढी स्वच्छ हवा, मोकळी हवा देता येईल तेवढं ते देण्याचा प्रयत्न करणं. तिसरी काळजी म्हणजे की त्याच्यामुळं आपल्या घरातल्या इतर व्यक्ती बाधित होऊ नये यासाठी त्या व्यक्तीला मास्क लावायला सांगणं, जमलं तर थोड्या दिवसांसाठी, विशेषतः 3 ते 4 आठवड्यासाठी त्याला आयसोलेशन, जसं कोविड काळात आपण वेगळ्या रूममध्ये ठेवायचं तसं करणं आहे. तो आपल्यासोबत बसणार असेल टीव्ही पाहण्यासाठी किंवा इतर प्रोग्रामसाठी, तर तो मास्क घालून कसा बसेल, जेणेकरून घरातल्या व्यक्तींना इतर बाधा व्यक्तींना. होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. विशेषतः कमी वयाची जी व्यक्ती आहे, लहान मुलं आणि वयस्कर ह्यांना जास्ती धोका असतो, तर त्यांना सुद्धा त्याच्यापासून एक पहिले 4 आठवडे, जसं स्पुटम निगेटिव्हिटी म्हणतो, म्हणजे बेडक्यामधला पॉझिटिव्हचा रिपोर्ट निगेटिव्ह येणे, याला 3 ते 4 आठवड्याचा कालावधी लागतो औषधं चालू केल्यानंतर. त्या काळावधीत आपल्याला त्याला हे करायचं आहे. एक गैरसमज असा आहे की क्षयरोगाच्या माणसाने वापरलेली भांडी आपण वापरू नयेत. ते मात्र काही करायची गरज नाही, कारण तो हवेतनं प्रसार पावतो. खोकला आणि याच्यावरचं नियंत्रण आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे जर तुम्ही तुमच्या सोबत जर कुठला क्षयरोगी असेल, तर त्याला त्रासात न टाकता योग्य काळजी घेतली तर तोही बरा होतो आणि इतरांना संसर्ग होण्यापासून पण वाचतो. आणि कोविडपासून मला वाटतं सगळ्यांना मास्क वापरणं हे किती फायद्याचं आणि किती लाभदायक आहे हे आपण नक्कीच बघत आहोत. तर हाच भाग जो आहे क्षयरोगींना सुद्धा खूप मदतीचा ठरणार आहे. त्यामुळे मास्क वापरणं हे सर्वांनी करायलाच हवं. निदान गर्दीच्या ठिकाणी तरी हे आवश्यकच आहे. सर, जसं आपण आता बोलत होतो ह्याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की काय करावं हे तर सगळ्यांना आता बऱ्यापैकी माहिती व्हायला लागलंय, पण काय करणं टाळलं पाहिजे क्षयरोगींनी? क्षयरोग्यांनी पहिले साधारणतः औषधोपचाराची आमची जी पद्धत आहे ती 2 टप्प्यात असते. पहिला टप्पा 2 महिन्याचा, ज्याच्यामध्ये इंटेन्सिव्ह फेज म्हणतो आम्ही. दुसरा टप्पा असतो 4 महिन्याचा, किंवा कधी काही पेशंटमध्ये तो वाढवला जातो, त्याला मेंटेनन्स फेज म्हणतो. या इंटेन्सिव्ह फेजमध्ये पहिल्या 2 महिन्यामध्ये औषधांची संख्या जास्ती असते, जेणेकरून हिट हार्ड हिट फास्ट म्हणतो आपण, जसं त्या जंतूंची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी करण्यासाठी औषधं दिली जातात. या काळामध्ये आपण शक्यतो सार्वजनिक ठिकाणी आपला सहभाग कमी नोंदवावा. आवश्यक असेल तरच नोंदवावा, आवश्यकता नसेल तर टाळावा. मग शाळेत जाणं असेल, कॉलेजमध्ये जाणं असेल, ऑफिसच्या याच्यात भाग घेणं नसेल, अशा गोष्टी टाळाव्यात. जेवणावरती आपल्या औषधाच्या वेळेवर घेण्यावरती जास्ती लक्ष द्यावं, कारण सगळ्यांचं मूळ तिथं आहे. वेळेवरती औषधं पोटात जाणं, सकस आणि नियमित आहार घेणं. आणि जसं तुम्ही म्हणालात, स्वतःहून जर आपण सार्वजनिक ठिकाणी जाण्याचं टाळू तर निश्चितच त्याचा फायदा क्षयरोगीला सुद्धा होणार आहे की इतर संसर्गांपासून अजून त्याची तिथे सेफ्टी बघितली जाईल आणि इतरांना पण त्यापासून धोका निर्माण होणार नाही. तर हे करणं टाळायचंच आहे असं समजून जर आपण 3-4 आठवडे घेतले तर निश्चितच ह्याच्यामध्ये हा जो प्रसार पावत आहे खूप मोठ्या प्रमाणावर, त्याचा प्रसार हा खूप लवकर आटोक्यात येईल. आणि ज्याप्रमाणे आपण पोलिओची मोहीम हातात घेऊन पोलिओमुक्त भारत केला, तसं आपल्याला क्षयरोगाला सुद्धा आपल्या भारतातून बाहेर काढून टाकायचं आहे. आणि त्या संदर्भातच मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट हीच असेल की आपण सार्वजनिक ठिकाणी या गोष्टींची जर काळजी घेतली तर ह्याचा प्रसार कमीत कमी होईल. आणि याशिवाय सर, क्षयमुक्त भारत अशी एक मोहीम आपल्याकडे आता सध्या राबवण्यात येत आहे. तर त्या मोहिमेअंतर्गत क्षयरोगाविषयक निदान आणि उपचार पद्धती किंवा ही मोहीम काय याबद्दल आमच्या श्रोत्यांना माहिती द्या. साधारणतः भारत स्वतंत्र झाल्यापासून क्षयरोगाविषयी भारतीय आरोग्य सेवा कामच करत आली आहे. 1955 पासून याची सुरुवात झाली. सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर भारताची लोकसंख्या मर्यादित होती. मोठ्या प्रमाणात एक्सरे काढले गेले क्षयरोगांची शोध घेण्यासाठी. मास मिनिएचर रेडिओग्राफी आपण त्याचं नाव दिलं होतं. त्यानंतर मग क्षयरोग इलिमिनेशन म्हणजे त्याला काढून टाकण्यासाठीची राष्ट्रीय योजना तयार झाल्या. नंतर असं लक्षात आलं की बाबा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण औषधोपचार असो काही असो, क्षय काही पूर्ण जात नाही. म्हणून रिवाइज नॅशनल ट्युबरक्युलोसिस कंट्रोल प्रोग्राम RNTCP या बरोबर. नावाने एक प्रोग्राममध्ये डिझाईन झाला. त्या दरम्यान आपण पाहिल्यासारखं, मी बोलल्यासारखं, रिफाम्पिसिन नावाचा औषधाची एक अंतर्भाव करून ती योजना मोठ्या प्रमाणावर राबवली गेली. त्याच्यातही बऱ्याच अंशी अपयश आलं, त्याला बरीच कारणं झाली. म्हणून आता जसं हे मोदी सरकार सत्तेत आलं, त्यांना लक्षात आलं की आपल्या देशाची जी ओळख आहे, क्षयरोग यांचा देश अशी
साधारणतः जगामध्ये आहे. तर ती कमी करण्यासाठी एंड टीबी किंवा क्षयमुक्त भारत अशा पद्धतीची त्यांनी 2025 पर्यंतची एक योजना आखली होती. पण दुर्दैवानं मधल्या काळामध्ये कोविडनी त्या योजनेला बराच मोठा सेटबॅक बसला. आपल्याला 2 पावलं मागे यायला लागली आणि ती योजना एक 2025च्या ऐवजी थोडी पुढे ढकलली गेली. यासाठी नॅशनल ट्युबरक्युलोसिस इलिमिनेशन प्रोग्राम किंवा इरॅडिकेशन प्रोग्राम NTEP असं शॉर्ट फॉर्म या नावाने ही योजना चालू झाली. या योजनेमध्ये पूर्ण क्षयरोग का होतो, कसा होतो, त्याचा प्रसार कसा होतो, कोणत्या कोणत्या पातळीवरती कशी मदत लागली यासाठी सरकारने खूप सागरसंगीत अभ्यास करून त्याचा योजना राबवली. त्यामध्ये मोफत औषधी प्रत्येकाच्या पर्यंत पोहोचेल कुठल्याही हिचशिवाय आणि अशा लोकांचं पोषण पण चांगलं होईल यासाठी सरकारने योजना आखली. क्षयरोगीचं निदान झाल्यानंतर त्याला ठराविक अमाऊंट त्याच्या खात्यावर जमा होती. आज सुद्धा अर्थ असा आहे त्याचा हे आहे की त्या रुग्णांनी त्या पैशातनं शक्तीच्या काही गोष्टी विकत घ्याव्यात आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी, प्रथिने वाढवण्यासाठी. आणि क्षयरोगीचे निदान करणारी जी आरोग्य सेवेची जी यंत्रणा आहे, जी गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसमध्ये नाही पण पॅरलली समांतर रचनेने काम करते, त्यांना सुद्धा इन्सेंटिव्ह देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत औषधं मोफत पोहोचावी, जेणेकरून त्याला कुठलाही ताण येऊ नये आर्थिक, आणि त्यांनी वेळेवरती औषध घ्यावी यासाठी आपलं सरकार खूप आग्रही आहे. ही योजना चालूच राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं की टाळी जशी एका हाताने वाजत नाही तसा विषय आहे. सगळंच काही सरकार करेल आणि आम्ही काही समाज म्हणून काही नाही करू असं होणार नाही, किंवा असं झाल्यास तो क्षयमुक्त भारत होणे कठीण आहे. त्यासाठी समाज म्हणून आपण आपल्या जवळच्या लोकांमध्ये या योजनेची माहिती देणं, या योजनेला जिथं जिथं जसं जसं सहकार्य करता येईल त्या दृष्टीने सहकार्य करणं असेल. त्याच्यामध्ये माझ्यासारखे काही डॉक्टर असोत किंवा डॉक्टर नसलेले पण समाजात वावरणारे प्रतिष्ठित व्यक्ती असोत, सगळ्यांनी या योजनेचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यावी. काही अडचण असल्यास जवळच्या सरकारी आरोग्य यंत्रणे थ्रू त्याची माहिती घ्यावी आणि त्या क्षयरोग्यांपर्यंत सगळ्या सुविधा पोहोचाव्या त्याची आवश्यकता आहे. आणि असे केल्यास नक्कीच आपला देश क्षयमुक्त होईल असं मला वाटतं. आणि सर, क्षयमुक्त भारतमध्ये आपल्याला पेशंटचं नाव नोंदणीकरण करायला लागतं. तर याबद्दल बऱ्याचदा पेशंटच्या मनात भीतीसुद्धा असते की आता आमचं नाव कुठे जाहीर होणार का, किंवा याबद्दल सुद्धा थोडंसं साशंकता त्यांच्या मनामध्ये असते. तर याविषयी आपण त्यांना काय ओपिनियन किंवा काय सल्ला द्याल? बरेचसे आजार जसे नोटिफायबल डिसीजेस म्हणतो आपण, की ज्याची नोंदणी आवश्यक आहे, त्यामध्ये ती नोंदणी त्या ऑफिसच्या कामापुरतीच असते. त्याचं कुठेही पब्लिक डिक्लेरेशन समाजामध्ये त्याचं कुठेही जाहीरपणे नाव येत नसतं. आत्ताच्या घडीला NTEPच्या अंडर जी क्षयरोगांची नाव नोंदणी होते ती विविध पातळीवरती केल्या जाते. डॉक्टरांच्याकडून तर जातातच नावं, तसेच ज्या ठिकाणी त्यांचं स्पुटम म्हणजे बेडका तपासले जातो त्या पॅथॉलॉजी लॅबमधनं असेल, किंवा प्रायव्हेटमधून कोणी औषधं विकत घेतली असतील त्या फार्मसीजकडनं ह्या सगळ्यांची नावं गव्हर्नमेंट गोळा करतं, जेणेकरून त्या माणसांनी औषधं व्यवस्थित घेतले की नाही पाहणं आहे. त्याच्यापर्यंत ह्या पोषण आहाराच्या बद्दलचा जो काही आर्थिक लाभ आहे त्याच्यापर्यंत पूर्णपणे पोहोचवणं आहे, जेणेकरून त्याला कुठल्याही पद्धतीने कारण सापडू नये किंवा माझी रोजीरोटी बंद पडली म्हणून मला काही पैसे नव्हते, मी त्यामुळे काही घेऊ शकलो नाही, असंही कारण काय असू शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून सरकारने योजना आखली आहे. ज्यांची नावं गेली त्यांनी अतिशय निर्धास्त राहावं असं मी सांगू इच्छितो. मला सुद्धा माहिती नाही की माझ्या पेशंटचं नाव एकदा मला माहीत झाल्यानंतर मी नोंदणी केल्यानंतर मला कदाचित त्याचं नावही आठवत नाही. ना बरोबर. कुठल्या माणसाने मला फोन केला की तुमच्या XYZ रुग्णाचं असं असं झालंय. त्यांची ती काळजी घेतात आणि ती यंत्रणा त्यांच्यापर्यंतच ठेवते. हा गोपनीयतेचाच भाग आहे. अच्छा. आणि त्यामुळे तुम्ही निशंक होऊन अगदी आपल्याला जर क्षयरोग झाला असेल तर त्याची नाव नोंदणी निश्चितपणे करून ह्या योजनेचा सुद्धा लाभ घ्या, ज्यामध्ये तुम्हाला मोफत औषधी आणि इतर सुद्धा सुविधा सरकारकडनं आपल्यापर्यंत येणार आहे. तर सर, आज आपला जागतिक क्षयरोग दिन, या निमित्ताने तुम्ही आमच्या श्रोत्यांना काय विशेष संदेश द्याल? आतापर्यंत आपण बरीचशी चर्चा केली या आजाराबद्दल. सगळ्यात महत्त्वाचं मला असं वाटतं की क्षयरोग हा असा भयंकर आजार आहे की त्यांनी आपली बऱ्याचशा पिढ्या खराब केलेल्या आहेत. बरोबर. आपली कार्यशक्ती कमी होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, त्याच्यासोबत आपली कुटुंबाची पूर्ण रचनाच बिघडून जाते एखाद्या आजारी माणसामुळं. सगळ्यात मोठा धोका या क्षयरोगाच्या बाबतीत आम्ही पाहतो की तो ड्रग रेझिस्टंट ट्युबरक्युलोसिस, औषधांना न जुमानणारा TB, हा अतिशय सगळ्यात मोठा आमच्या समोरचं डॉक्टरांसमोरचं आव्हान आज आपल्या देशामध्ये आपण पाहतो आहोत. 5 वर्षापूर्वी असं होतं की आपल्या शहरामध्ये MDR म्हणजे मल्टी ड्रग रेझिस्टंट TBचे पेशंट्स कमी आहेत असं वाटायचं, आणि मुंबई आणि दिल्ली अशा ठिकाणी खूप दिसत आहेत. पण आता आपल्या शहरामध्ये ह्या रुग्णांचा पण खूप मोठ्या प्रमाणावरती अशी रुग्ण आढळून आले आहेत. या उपरही सरकारने त्याच्यावरती खूप मोठं काम करून
अजून पुढच्या पद्धतीची औषधं आणली, ज्यांचा खर्च खूप प्रचंड असूनही सरकार ती मोफत आपल्यापर्यंत पोहोचवतं. ड्रग रेझिस्टंट टीबी जरी झाला तरी 6 महिन्याच्या कालावधीत तो नवीन प्रकारच्या औषधाने बरा होऊ शको, अशा पद्धतीने गव्हर्नमेंटने रचना केली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचं मूळ असं आहे की सांगण्याचं की आपल्याला कुठलाही आजार लपवायचा नाही, कुठलीही लक्षणं लपवायची नाहीयेत. आपण आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जेवढं लवकर रोगमुक्त होऊ, तेवढं आपलं आणि आपल्या कुटुंबाचं आणि त्यामुळे योग्य देशाचं भलं होणार आहे. त्यामुळं देशाच्या, कुटुंबाच्या, सगळ्यांच्या भल्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण काही करू शकू तर नक्कीच सगळ्यांनी करावं. निदानामध्ये कुठलीही कुचराई करू नये. सरकारी यंत्रणा अतिशय सक्षमपणे उभ्या केलेल्या सरकारने 25,000, 30,000, 50,000च्या तपासण्या मोफत होत आहेत, याची कदाचित आपल्यापर्यंत जाणीव नसेल, पण त्या सरकार माध्यमातून सहजपणे होत आहेत आणि कोणाचाही त्याच्यामध्ये मॉनिटरिंग नाही आहे ना, त्याला कुठल्याही राजकीय माणसाची मदत घेऊन तुम्हाला करायची गरज पडेल. अतिशय मोकळ्या हिशोबाने केंद्रीय सरकारने त्याविषयी योजना मांडलेली आहे. शंका असेल तर नक्कीच जवळच्या दवाखान्यात जावं, जवळचे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर्स जे कोणी असतील त्यांच्याशी आपली व्यथा सांगावी आणि त्या विषयावरती उपाय करून घ्यावेत आणि लवकरच रोगमुक्त व्हावं, अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि आवाहनही करतो. या क्षयरोग दिनाच्या निमित्ताने तुमच्याशी संवाद साधता आला म्हणून रेडिओ देवगिरीचे पण आभार मानतो. धन्यवाद. सर, खूप खूप धन्यवाद. खूप खूप आभार तुमचे की तुम्ही तुमचा इतका अमूल्य वेळ आमच्या श्रोत्यांसाठी क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी दिला. रेडिओ देवगिरीचे आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. हे होते डॉक्टर व्यंकटेश देशपांडे सर, डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातील कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, छत्रपती संभाजीनगर इथून. अशाच अनेक माहितीपूर्ण मुलाखतींसाठी ऐकत रहा रेडिओ देवगिरी 91.2 FM वारसा लोकसंस्कृतीचा.